जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाची बातमी म्हणजे पोलीस भरती संदर्भात जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ आणि आजचं जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। आणि जर हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला तर तुमचा फॉर्म सुद्धा रद्द होऊ शकते। म्हणजे एवढा इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे जे पोलीस भरती संदर्भात आहे। पहा आता नोटिफिकेशन काय आहे। सर्वात पहिले मी हे नोटिफिकेशन वाचून दाखवतो आणि यामध्ये काय सांगण्यात आलं आहे ते तुम्हाला सांगतो। आता हे जे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयामधून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे नोटिफिकेशन। आणि या नोटिफिकेशन मध्ये पोलीस भरती संदर्भात काय सांगण्यात आलं आहे आणि जो विषय आहे आपल्याला बोर्डर दिसत आहे, विषय कोणता आहे? उमेदवारांनी एकापेक्षा अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सूचना। म्हणजे ज्या कोणी उमेदवारांनी पोलीस भरती संदर्भात फॉर्म भरलेला आहे आणि एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले आहे त्या उमेदवारांना हा महत्त्वाच्या सूचना आहे। ज्या उमेदवारांनी एकच फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ, पण ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेले आहे अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ आहे। आणि महत्त्वाचं पोलीस डिपार्टमेंटकडून महत्त्वाचं तुम्हाला या सूचनेमध्ये या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता पहा, आता पुढे पहा काय सांगते याच्यामध्ये। पहा आता सूचना पहा याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे। आता ही जी पोलीस भरती आहे पहा, सन 2022-23 या वर्गातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई वर्गातील पोलीस शिपाई चालक, ब्रँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी तरतूद करण्यात आली आहे। परंतु आपण एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन सादर केल्याचे निदर्शनास आले आहे। पहा नोटिफिकेशन मध्ये पहा काय सांगण्यात आलं आहे नोटिफिकेशन मध्ये पहा, पोलीस शिपाई, पोलीस चालक, ब्रँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई असे जे विविध घटक आहे। आणि या जाहिरातीमध्ये उमेदवारांना सांगण्यात आलं होतं, काय सांगण्यात आलं होतं? एका पदाकरिता, महत्वाचं आहे काय, एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकत होता। एका उमेदवारांना एका पदाकरिता एका घटकाकरिता फक्त एकच अर्ज तो करू शकत होता। परंतु अशी तरतूद करण्यात आली होती, एका उमेदवाराला एकाच घटकात अर्ज सादर करता येत होता अशी तरतूद करण्यात आली आहे। परंतु आपण एका पदाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे। म्हणजे ज्या उमेदवारांनी याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं, जेव्हा नोटिफिकेशन सुद्धा आलं होतं की एका उमेदवाराला एकाच घटकामध्ये अर्ज सादर करता येत होता, परंतु पोलीस डिपार्टमेंटच्या असं लक्षात आलं की एका उमेदवाराने एका घटकापेक्षा जास्त घटकात काय केलं आहे, अर्ज सादर केला आहे। पहिले हे चालत होतं, म्हणजे एक उमेदवार एका पोस्टसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तो फॉर्म भरू शकत होता आणि वेगवेगळी मैदानी चाचणी तो म्हणजे फिजिकल तो देऊ शकत होता याच्या अगोदर। पण आता नाही चालत ते तसं, आता ते चालणार नाही आहे। म्हणून अशा उमेदवारांना आता सूचना देण्यात आल्या आहे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या विभागामध्ये लक्षात आलं आहे की ते इथं आता ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। का ग्राह्य धरण्यात येणार नाही? पुढे पहा खाली सांगण्यात आलं आहे यामध्ये पहा। आता पुढे पहा काय सांगण्यात आलं आहे, आपण याद्वारे म्हणजे आपल्याला याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य ठरण्यात यावा
व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्वसाक्षांतरित करून देण्यात यावे। सदरची कार्यवाही दिनांक 8/5/2024 ते 17/5/2024 या कालावधीमध्ये संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी आणि दिनांक 17/5/2024 पर्यंत आपण सदरची कार्यवाही न केल्यास आपले सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे पोलीस प्रशासन विभागाकडून सांगण्यात आलाय, स्पष्ट शब्दात सांगण्यात आलाय। काय सांगण्यात आलाय? पहिले टाइम दिलाय तुम्हाला, कोणता टाइम दिलाय? 8/5/2024 to 17/5/2024 या टाइम मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या हद्दीत राहताय, हद्दीत म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय तिथं जे अधीक्षक ऑफिस आहे म्हणजे जे SP ऑफिस आहे, या SP ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही एका घटकापेक्षा जास्त घटकासाठी जो आवेदन अर्ज केलाय, तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे, तिथं तुम्हाला प्रत्यक्षात जायचं आहे आणि प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला तिथं एक फॉर्म मिळेल, ॲप्लिकेशन मिळेल आणि तिथं तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे की मी एकापेक्षा जास्त घटकासाठी जे आवेदन पत्र सादर केलेले आहे ते माझं आवेदन पत्र फक्त एकाच घटकासाठी ग्राह्य धरण्यात यावं आणि इतर घटकासाठी ते अग्राह्य धरण्यात यावं, असं तुम्हाला ते हमीपत्र लिहून द्यायचं आहे। कोणत्या टाइम मध्ये? 8 तारखेपासून तर 17 मे पर्यंत हा टाइम पिरियड दिलेला आहे। आणि जर तुम्ही 17 मे पेक्षा जर लेट गेले आणि तुम्ही हे हमीपत्र लिहून नाही दिलं तर इथं डायरेक्ट सांगण्यात आलं आहे की तुमचे सर्व जो अर्ज आहे तो अर्ज काय करण्यात येणार आहे? कॅन्सल करण्यात येणार आहे, म्हणजे रद्द करण्यात येणार आहे। याची उमेदवारांना काय करायचं आहे? दखल घ्यायची आहे, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। या अगोदर चालत होतं असं की तुम्ही एका घटकापेक्षा जास्त घटकासाठी अर्ज सादर करू शकत होते, पण आता असं चालत नाही, समजलं? या वर्षीपासून नाही। पहिले मैदानी चाचणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी व्हायची, पण परीक्षा कधी एकाच दिवशी यायची किंवा एका जिल्ह्याची वेगळी राहायची, दुसऱ्या जिल्ह्याची वेगळी राहायची, पण आता तसं नाही। कारण मैदानी चाचणी जरी वेगवेगळी होईल पण एक्झाम काय आहे? एकाच तारखेला होणार आहे। म्हणून हे जे उमेदवार आहे त्यांनी एकापेक्षा जास्त घटकासाठी अर्ज सादर केले आहेत त्यांना आता हे हमीपत्र असं लिहून द्यायचं आहे। जर त्यांनी लिहून दिलं नाही तर त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो डायरेक्ट कॅन्सल करण्यात येणार आहे, असं डिपार्टमेंट कडून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। समजलं तुम्हाला? नाहीतर तुमची जे खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत आहे, फिजिकलची तयारी करत आहे, स्टडी करत आहे पेपरचा, नाही तुमची सर्व मेहनत काय होणार आहे? वाया जाणार आहे। आणि हे जे हमीपत्र आहे मी व्हिडिओच्या नंतर तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दाखवून देतो आणि ते तुम्ही वाचून घ्या। आता तुम्हाला प्रत्यक्षात वाचून दाखवलेलं आहे। या सर्व उमेदवारांनी काय करा? काळजी घ्या। हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।